हॅलो स्टुडंट्स, ज्ञानप्रवाहामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण क्लास 8चं मॅथमॅटिक्सवर युनिट टेस्ट फर्स्टची एक क्वेश्चन पेपर आपण सॉल्व करणार आहोत. 20 मार्क्सची ही क्वेश्चन पेपर आहे. तर आपण याचं सोल्युशन पूर्ण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिला क्वेश्चन आहे 4 मार्क्सचा. क्वेश्चन नंबर 1, फिल इन द ब्लँक्स. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ मीडियन is called the dash dash of triangle. It is nothing but centroid of the triangle. जर या ठिकाणी मीडियनच्या ऐवजी जर आपल्याला असा शब्द असला असता अल्टिट्यूड, तर अल्टिट्यूडच्या कॉन्करन्स पॉइंटला ऑर्थो सेंटर असं म्हटलं जातं. ऑर्थो सेंटर असं म्हणतात. तर लक्षात घ्या, अल्टिट्यूड असेल तर ऑर्थो सेंटर आणि मीडियन आहे म्हणून याला म्हणायचं सेंट्रॉइड. बघा क्वेश्चन नंबर 2 काय आहे त्याच्यामध्ये, फिल इन द ब्लँक्स मध्ये एक्सपान्शनचा फॉर्म्युला विचारलेला आहे. तर ए प्लस बी ब्रॅकेटचं क्यूब याचं एक्सपान्शन काय येतं, तर ए चा क्यूब प्लस 3a² बी प्लस 3ab² प्लस बी क्यूब. तर या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स मध्ये बी क्यूब या ठिकाणी, तर या ठिकाणी 3a² बी असं सोल्युशन आपल्याला मिळेल. थर्ड फिल इन द ब्लँक्स आहे, द नंबर्स ऑफ द फॉर्म m/n आर कॉल्ड रॅशनल नंबर्स. म्हणजे डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरच्या फॉर्म मध्ये कोणताही नंबर लिहिला तर त्याला आपण रॅशनल नंबर म्हणतो. फोर्थ वन, इफ द लाईन इंटरसेक्ट्स गिवन टू लाईन इन टू डिस्टिंक्ट पॉइंट, इफ द लाईन इंटरसेक्ट गिवन टू लाईन्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट, देन दॅट लाईन इज कॉल्ड. म्हणजे इफ ए लाईन, आता ही एक लाईन आहे आणि ती काय करते, तर गिव्हन टू लाईन्सला इंटरसेक्ट करते. म्हणजे ही आणखी एक लाईन, म्हणजे एक लाईन दुसऱ्या 2 लाईन्सला इंटरसेक्ट करते 2 ठिकाणी. तर या लाईनला काय म्हणायचं, तर याला म्हणायचं ट्रान्सव्हर्सल. काय म्हणायचं, ट्रान्सव्हर्सल. नेक्स्ट क्वेश्चन, बी क्वेश्चन आहे, मॅच द फॉलोइंग पेअर्स. या ठिकाणी बघा एक्सपोनंटचा प्रश्न आहे. बेस सेम आहेत 3 आणि 3. जर बेस सेम असतील तर पॉवरची काय होते, ॲडिशन होते. केव्हा, जर त्या 2 टर्म्स मध्ये मल्टिप्लिकेशन असेल तर. म्हणजे 3⁵ प्लस 2 म्हणजेच 3⁷ असं त्याचं आन्सर येईल. √5 काय आहे, तर √5 हा √5 हा इरॅशनल नंबर आहे. इरॅशनल नंबर. ठीक आहे. Irrational number means it cannot be represented as denominator and numerator. So it is irrational number. Solve the following question. 8 मार्क्सचा प्रश्न आहे. कंपेअर द फॉलोइंग नंबर्स. या ठिकाणी फक्त कंपॅरिझन करायचंय. बघा किती मार्कचा प्रश्न आहे. 2 मार्क्स इच. -7 and -2.
-7 अँड -2 यांचं जर कंपॅरिझन करायचं म्हटलं तर कोण ग्रेटर आणि कोण लेसर आहे तर ते शोधायचे. तर याच्यामध्ये -2 हा ग्रेटर आहे. त्याला रिझन काय? बिकॉज रिझन लिहा. बिकॉज -2 इज ॲट राईट साइड टू -7 म्हणजे नंबर लाईनवरती जर इथे -2 असेल तर -7 इथे कुठेतरी असेल. बघा मित्रांनो, जे नंबर्स राईट साईडला असतात ते ग्रेटर असतात हे लक्षात ठेवा. मग तो पॉझिटिव्ह असू द्या किंवा निगेटिव्ह. म्हणजे -2 इज अ ग्रेटर दॅन -7. जर त्यातला बी क्वेश्चन काय आहे बघा, 8/7 आणि 0 याच्यामध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचे आहे. कधी पण 0 पेक्षा पॉझिटिव्ह नंबर, मग तो कोणताही असू द्या, तर तो ऑलवेज ग्रेटरच असणार आहे. क्वेश्चन नंबर 2 मधला सेकंड क्वेश्चन आहे कन्स्ट्रक्शनचा. ड्रॉ अ लाईन N which is a parallel to line M at the distance 4 cm from it. लाईन M ड्रॉ करायची आणि त्यानंतर लाईन N ड्रॉ करायची आहे. कुठे? तर डिस्टन्स ऑफ 4 सेंटीमीटर फ्रॉम लाईन M. ठीक आहे. तर पॅरलेल लाईन याच्या मधला हा प्रश्न आहे. ओके. तर मित्रांनो, ही झाली आपली लाईन M. ठीक आहे. याला लाईन M नाव द्यायचं. त्यानंतर 2 पॉइंट घ्यायचेत आपल्याला लाईन M वरती, कोणत्याही ठिकाणी E आणि B. ओके. त्यानंतर काय करायचंय, परपेंडिक्युलर काढायचंय, म्हणजे 90 डिग्री अँगल होईल असे लाईन्स काढायचे. कुठे? A पॉइंट वरती आणि B पॉइंट वरती. तुम्ही प्रोट्रॅक्टर घेऊन ॲक्युरेटली 90 डिग्रीचे असे परपेंडिक्युलर लाईन्स ड्रॉ करायचेत. ओके. आता काय करायचंय बघा, 4 सेंटीमीटर आपल्याला डिस्टन्स इथे सांगितलंय. लाईन N चं डिस्टन्स किती आहे? 4 सेंटीमीटर. तर आपल्या कंपासमध्ये, म्हणजे तुम्ही ज्याला राउंडर म्हणता, त्या कंपासमध्ये आपल्याला डिस्टन्स घ्यायचंय 4 सेंटीमीटर आणि ॲक्युरेटली 4 सेंटीमीटर या डिस्टन्स वरती तुम्ही इथे एक कर्व काढणार आहात. त्याला नाव द्या, काय पण द्या. त्याला P नाव देऊयात आपण. आणि सेम B या ठिकाणी पॉइंटर ठेवून दुसरी जी आपण परपेंडिक्युलर B पासून लाईन काढलेली आहे त्या ठिकाणी पण आणखीन एक कर्व ड्रॉ करायचा ॲट 4 सेंटीमीटर डिस्टन्स. हे दोन्ही डिस्टन्स 4 सेंटीमीटर आहेत. तर आता काय करायचं आपल्याला, एकच मिनिट. इथे P आणि इथे Q. ओके. आता आपल्याला P आणि Q हे दोन्ही पॉइंट किती डिस्टन्स वरती आहेत, तर ते 4 सेंटीमीटर डिस्टन्स वरती. आता बरोबर त्या दोन पॉइंट्स मधून पास होणारी एक लाईन ड्रॉ करायची आपल्याला. The line should be passed through P and Q.
ओके. तर याला नाव द्यायचं लाईन n. Okay, then here we can say line m parallel line n at distance 4 centimeter. ओके, अशा पद्धतीने कन्स्ट्रक्शन तुम्हाला करायचं आहे. हे दोन परपेंडिक्युलर आहेत, हे पण इथं दाखवायचं आपल्याला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. त्यातला पहिला क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन, राईट इन द फॉर्म ऑफ रॅशनल इंडायसेस. इंडायसेस फॉर्म मध्ये लिहायचंय आपल्याला. या ठिकाणी वर्ड फॉर्म मध्ये दिलेलं आहे. स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ पॉवर ऑफ 121. कसं लिहू शकतो आपण? तर स्क्वेअर रूट ऑफ म्हटलं तर 121 च स्क्वेअर रूट आणि फिफ्थ पॉवर, म्हणजे फिफ्थ पॉवर तर फिफ्थ आहे न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये स्क्वेअर रूट आहे, दॅट्स वाय 2 असं आपण लिहू शकतो याला. क्यूब ऑफ क्यूब रूट ऑफ 3. क्यूब ऑफ क्यूब रूट ऑफ 3. 3 raised to 3 upon 3 means cube of cube root of 3. This also can be written as 3. पुढे एक्सपान्शन करायचं आहे. एका ब्रॅकेट मध्ये आहे m-4 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये आहे m+6. एक्सपान्शन करताना पहिल्या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मने दुसऱ्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे पहिल्या ब्रॅकेट मधली पहिली टर्म m, नंतर दुसरा ब्रॅकेट पूर्ण, त्यानंतर पहिल्या ब्रॅकेट मधली दुसरी टर्म दॅट इज -4 आणि दुसरा ब्रॅकेट पूर्ण इथे अगोदर पहिल्या स्टेप मध्ये लिहून घेऊयात. पुढे m इंटू m, m स्क्वेअर, m इंटू +6 दॅट इज 6m, -4 इंटू m विल बी -4m, -4 प्लस 6 यांचं मल्टिप्लिकेशन येतं -24. या ठिकाणी लाईक टर्म्स आहेत का? तर आहेत. मधल्या ज्या दोन टर्म्स आहेत या लाईक टर्म्स आहेत. सो या ठिकाणी +6 आणि -4 यांचं आन्सर येतं +2m -24. हे आपलं एक्सपान्शनचं आन्सर आलेलं आहे. क्वेश्चन नंबर 2 मधलं 5, फिल इन द ब्लँक्स. सेंट्रॉइड या टॉपिक वरती हा प्रश्न आहे. पॉइंट G इज द सेंट्रॉइड ऑफ ट्रँगल ABC. पॉइंट G हा काय आहे? सेंट्रॉइड आहे ट्रँगल ABC चा. ओके. लेंथ ऑफ RG इज 2.5. RG इज 2.5 and लेंथ ऑफ GC काढायचा आहे आपल्याला. तर या ठिकाणी आपल्याला एक रूल माहिती पाहिजे की सेंट्रॉइड जो आहे तर तो मीडियनला काय करतो? सेंट्रॉइड हा मीडियनला असा डिव्हाइड करतो की एका ठराविक रेशो मध्ये, म्हणजे 2:1 या रेशो मध्ये डिव्हाइड करतो. सो जर
RG 2.5 असेल तर GC हा 5 असणार आहे. या ठिकाणी दुसरं BG इज 6 आहे. BG 6 तर PQ विचारलंय तर या ठिकाणी GQ हे 3 असेल आणि GQ 6 प्लस 3 दॅट इज 9 असेल. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. सॉल्व एनी 2 सब क्वेश्चन्स. पहिला प्रश्न काय आहे बघा, पॅरलेल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल याच्यावर आधारित हा प्रश्न आहे. इकडे एक डायग्राम दिलेली आहे आपल्याला. लाईन A and line B are parallel. Line A and line B are parallel. Line L is transversal. Find the measures of X, Y and Z. First of all, angle X is equal to angle 105 degree. Why? Because it is corresponding angle. So X is equal to 105. Angle X is equal to, then second, angle X is equal to angle Y, because these are opposite angles. Opposite angles are always equal in measure. So angle Y is equal to 105 degree. Now third one, angle Z plus angle 105, 180, because these are linear pair angles. So angle Z is equal to 180 minus 105. So angle Z is equal to 75 degree. Here we have calculated X, Y and Z. Okay. Find the cube of 99. Use the expansion formula A minus B bracket cube. Here 99 can be written as 100 minus 1. So if we have to find cube of 99, that means we have to find out cube of this bracket 101 minus 1, that's cube. आता या ठिकाणी आपल्याला हा एक फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे की ज्याच्यामध्ये एक्सपान्शन असतं a मायनस बी ब्रॅकेट क्यूब हे काय असतं. a मायनस बी ब्रॅकेट क्यूब त्याचा फॉर्म्युला आहे a क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. ओके, हा आपल्याला फॉर्म्युला या ठिकाणी यूज करायचा आहे. 100 मायनस 1 ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू, आता आपला a म्हणजे 100 आणि b म्हणजे 1 आहे. तर या फॉर्म्युल्याकडे पाहून आपल्याला व्हॅल्यू सगळ्या पुट करायच्या आहेत.
ए चा क्यूब म्हणजे 100चा क्यूब लिहिला. 3 इंटू ए चा स्क्वेअर म्हणजे 100चा स्क्वेअर इंटू बी मीन्स 1 प्लस 3 पुन्हा एकदा. ए म्हणजे 100 नुसता 100 आहे आणि बी चा स्क्वेअर आहे म्हणजे 1 चा स्क्वेअर आहे मायनस बी म्हणजे 1 चं क्यूब. आता आपण सोल्युशन बघूयात पुढच्या स्टेपमध्ये. 100चा क्यूब काय आहे तर 100चा क्यूब येतो 1 वर किती शून्य आहेत 2. तर क्यूब काढायचे असेल तर ते तिप्पट होतात शून्य 3 पट. आता 3 इंटू 100चा स्क्वेअर 100चा स्क्वेअर येतो 3 इंटू 10,000 प्लस 3 इंटू 100 300 1 चा स्क्वेअर 1च असतो मायनस 1 3 4 5 6 minus 30,000 plus 299 यांचा आन्सर येईल 9,70,000 9,70,000 प्लस काय उरलं प्लस 299 सो 970,299 हे आहे क्यूब ऑफ 100 minus 1. So our final answer cube of 99 is equal to 970,299. नंबर 3 मधला थर्ड क्वेश्चन आहे शो √7 ऑन द नंबर लाईन. √7 दाखवायचं आपल्याला नंबर लाईन वरती. पहिल्या चॅप्टर वरचा हा प्रश्न आहे आणि व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. बऱ्यापैकी एक्झाम मध्ये √7 √5 √3 असे नंबर दाखवण्यासाठी क्वेश्चन येतो. कन्स्ट्रक्शन आपल्याला माहिती पाहिजे. तर या ठिकाणी आपल्याला पायथागोरस फॉर्म्युला माहिती पाहिजे. बघा एक नंबर लाईन ड्रॉ करायची इक्वल डिस्टन्सवर असे नंबर्स असतील. त्यानंतर त्याच्यामध्ये इक्वलच डिस्टन्स पाहिजे. असं नाही की 1 सेंटीमीटर किंवा 2 सेंटीमीटर असं तुम्ही मोजून घ्यायची गरज नाही. मोजून घेतलं तरी हरकत नाही. नंबर लाईन ड्रॉ करायची त्याच्यावरती नंबर असतील. तर 0 आहे 1 आहे 2 आहे. तर 2 या ठिकाणी आपण परपेंडिक्युलर घ्यायचा आहे. हा पी पॉइंट आहे सपोज. तर ओके हा क्यू पॉइंट आहे बाय द वे. हा क्यू पॉइंट आहे. तर इन राईट अँगल ट्रायंगल ओ क्यू आर ओ क्यू 2 आहे आणि ओ आर 1 आहे. ओ क्यू हा ओ आणि क्यू हे 2 हे 1 आणि हे 2 1 आणि हे 1 असं 2 डिस्टन्स आहे 2 युनिट आणि क्यू आर हा 1 सेंटीमीटर आहे. ठीक आहे हा 1 सेंटीमीटर तर 1 युनिट सॉरी. तर पायथागोरस थिअरम वापरून आपण ओ आर डिस्टन्स काढू शकतो. ओ आर डिस्टन्स आलं √5. √5 डिस्टन्स ओ वरती आपला कंपासचा पॉइंट ठेवून आपण कर्व काढला आर पॉइंट मधून जाणारा आणि तो इथे नंबर लाईन वर जिथे मिळतो तो आपला असतो √5 हा पॉइंट. √5 हा पॉइंट. ठीक आहे. त्यानंतर √5 झाला. अगोदर √5 कन्स्ट्रक्ट करावा लागेल. √5 नंतर √6 आणि नंतर √7. तर √5 या ठिकाणी आहे आपला √5. तर हे डिस्टन्स कोणतं डिस्टन्स ओ डी डी पॉइंट आहे. ओ डी काय झालं तर ओ डी आहे √5 आणि डी एस हे 1 आहे. तर आता काय करायचं नेक्स्ट स्टेप मध्ये
पायथागोरस थिअरम पुन्हा वापरून आपण OS म्हणजे OS डिस्टन्स आहे ते √6 मिळणार आहे आपल्याला. आणि पुन्हा एकदा O वरती आपल्या कंपासचं पॉइंटर ठेवून कर्व ड्रॉ केला तर तो नंबर लाईनला √6 या पॉइंट वरती मिळणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता √6 झाला. आता √7 कसा ड्रॉ करायचा बघा. तर हा आहे √6. तर हे डिस्टन्स जे आहे तो आपलं हे डिस्टन्स आहे OF हे √6 आहे आणि FT हे 1 आहे. तर OT हे डिस्टन्स किती आहे ते आपण काढलं पायथागोरसने. तर OT हे डिस्टन्स आलं √7. तर O वरती कंपासचा पॉइंटर ठेवून आपण T पॉइंट मधून जाणारा कर्व काढला तर तो येतो इंटरसेक्ट होतो नंबर लाईनला √7 या पॉइंट वरती. म्हणजे या ठिकाणी आपण अशा पद्धतीने √7 नंबर लाईनवर दाखवू शकतो. अशा पद्धतीने आपण युनिट टेस्ट 1 ह्याचा एक क्वेश्चन पेपर आपण येथे सॉल्व्ह करून पाहिला आहे. अशाच प्रकारचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा आणि सराव करा, तर तुम्हाला नक्कीच प्रॅक्टिसने सगळ्या गोष्टी सोप्या वाटतील. धन्यवाद.